पुण्यातून हा आक्रोश मोर्चा आपण थेट पाहतोय। आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। ज्योती मेटे असतील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, मनोज जरांगे पाटील असतील, हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। सरपंच हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय। विविध शहरातून अशाच पद्धतीचा आक्रोश मोर्चे हे काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। सरपंच हत्येनंतर अशाच पद्धतीचे मोर्चे हे काढले जातील असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यात आज सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतो आणि संताप व्यक्त केला जातो। हातातील फलकावर वाल्मिक कराडचा फोटो असलेले फलक हातात घेऊन फाशी देण्याची मागणी करण्यात आली। बीड पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल आता केल्याचं पाहायला मिळतंय। बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। सरपंच हत्येच्या निषेधार्थ एकीकडे मोर्चा सुरू आहे, दुसरीकडे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी कारवाई केली आहे। बीड पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। बीड पोलीस अधिकारीच हे इन्व्हॉल्व या सगळ्यामध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांचे साटलोटं असल्याचे आरोप केले जात होते। विरोधकांनीही सातत्यानं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी बीड पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचंही दिसतंय। बीड पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल झाल्याचं आता पाहायला मिळतंय। या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पोलिसांना इतके दिवस का लागले आरोपींना शोधण्यासाठी हा सवाल उपस्थित केला जात होता। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर या संपूर्ण कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि त्यानंतर आता बीड पोलीस दलात फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहे। बीड पोलीस दलात मोठे फेरबदल झालेत। एकीकडे वाल्मिक कराड जेव्हा शरण आला पोलिसांना, त्यावरनंही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्यात आली होती। त्यानंतर सगळेच आरोपी पुण्यात कसे काय सापडतात असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता आणि आता या संपूर्ण प्रकरणात बीड पोलीस दलात मोठे फेरबदल झाल्याचं दिसतंय। दुसरीकडे आपण पाहतोय पुण्यातला हा आक्रोश मोर्चा। यामध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सहभागी झाले। हा आक्रोश मोर्चा त्यानंतर आता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत। पुण्यात विशेष पाहायला मिळालं तर आपण जर पाहिलं तर सर्वपक्षीय सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेलं पाहायला मिळतंय। प्रशांत जगताप माझ्यासोबत आहेत। दादा, काय मोठी संख्येने या ठिकाणी सगळे हा बघा, हा महाराष्ट्राचा आक्रोश आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, म्हणजे आज पुण्यात होतं, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरतात, तो राग आहे सरकारच्या विरोधामध्ये। जे सरकार खूप मोठ्या संख्येने आल्याचा दावा करतंय, त्या सरकारमधला एक मंत्री, ज्या मंत्र्याचा संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये थेट या ठिकाणी सहभाग आहे, अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातल्या काही लोकांची आहे।
देवेंद्रजी फडणवीस हे त्यांची 30 वर्षाची मैत्री निभावतात अशा प्रकारचं चित्र हे नका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात आहे. कारण की होय, युवा मोर्चामध्ये ज्या धनंजय मुंडेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित काम केले ती दोस्ती या ठिकाणी कामाला येते अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी धनंजय मुंडेंचे समर्थक या ठिकाणी लोकांमध्ये सांगतात. वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडेंच्या मागे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रापासून लपून राहिले नाही एवढं निश्चित आहे. शिवसेनेचे संजय मोरे सुद्धा आहेत, धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहिलं मिळतं. नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे डोळे काय झाकलेत काय, त्यांच्या डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे काय, की एक घरगडी एवढा मोठा गुन्हेगार तयार होतो या बीडमध्ये आणि संपूर्ण बीड जिल्ह्यावर राज्य करतो. अख्ख्या महाराष्ट्राने देशामध्ये हे प्रकरण गाजत असताना सुद्धा त्याला अटक करायला 22 दिवस लागतात. हाल करून त्या देशमुखांना मारलं, संतोष देशमुखांना. जसं छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करण्यात आले त्याच प्रकारे हाल या संतोष देशमुख सरपंचांचे या वाल्या कोळींनी केले. त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि या गुन्हेगारांना पुण्यामध्ये आश्रय मिळतोय. एकच मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळातला संजय राठोडवर आरोप झाले त्वरित त्याला मंत्रिमंडळातनं हकलपट्टी केली. पण धनंजय मुंडेवर बीडमधनं एवढा विरोध असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई गृहमंत्री करत नाहीत, मुख्यमंत्री करत नाहीत. याचा आपण बघू शकतो की धनंजय मुंडेंवर मोठी कारवाई करण्याची अपेक्षा जी आहे ती महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी मागणी केलेली आहे आणि धनंजय मुंडेंच्या जर आपण बघितलं तर राजीनाम्याची मागणी या मोर्चेतून सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा पुण्यामधला मोर्चा आपण पाहतोय. आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी या मोर्चातनं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं. ज्योती मेटे या मोर्चात सहभागी झाल्यात. तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, मनोज जरांगे असतील, हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं. फडणवीसांचं पाठबळ आहे अशा पद्धतीचा आरोप या मोर्चातनं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातनं आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. पाहिलं तर निघतात मात्र सूत्रधार अद्याप आपण पाहायला मिळतं.
आहे आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा ह्या भूमिकेमध्ये सगळा समाज आहे. तर तीच आमची पण भूमिका आहे. आम्हाला योग्य न्याय द्या. आरोपींना आता एक राहिलेला आरोपी आहे त्याच्यासह जे सह आरोपी आहेत सगळे ही म्हणजे ही संघटित गुन्हेगारी आहे. त्याला आळा बसवण्यासाठी सगळ्यांना ज्यांना घटना घडायच्या अगोदर आणि घटना घडल्यानंतर आणि आतापर्यंत ज्या ह्या गुन्हेगारांना आश्रय दिलाय त्या सगळ्यांना सह आरोपी करून सगळ्यांना शिक्षा द्या. आपल्याला पोलीस यंत्रणेकडून तपास घ्यायला महत्वाचं आहे की जेवढे सह आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जेवढे सह आरोपी आहेत त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केल्याचं पाहायला मिळतं. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी ही मागणी केली. ज्योती मेटे बोलतात, पाहू. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललात का किंवा बोलले का? नाही, लवकरच यामध्ये आक्रोश मोर्चा पार पडतोय आणि मोर्चाला सुरुवात झाली आहे. सरपंच हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. विविध राजकीय प्रतिक्रिया या मोर्चातनं उमटल्याचं पाहायला मिळतंय. मुळात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी याही मोर्चातनं कायम असल्याचंच पाहायला मिळतं. पहिला मुकमोर्चा झाला होता राजकीय विरोधकांनी. त्याही मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्य केली होती आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज पुण्यामध्ये मोर्चा पार पडतोय आणि या मोर्चातनंही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीच मागणी पुन्हा एकदा होत असल्याचं पाहायला मिळतं. विरोधकांकडनं सातत्यानं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली गेली. हा मोर्चा फडके हाऊस चौकात आलेला आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मागणी करतायत. काय मागणी? आमची मागणी आहे तो नराधम वाल्मिकांना फाशी मिळाली पाहिजे आणि त्याच्या जे काही सर्व आरोपींना कडकल्या कडक शिक्षा मिळाली पाहिजे. नाही, तपास सध्या सुरू आहे आणि मला वाटतं की या यंत्रणांना तपासाला आपण पुरेसा वेळ देखील दिला पाहिजे. या पुढची मागणी काय? मुख्यमंत्र्यांनी काय करावं? यापुढची एकच मागणी असणार आहे की उर्वरित आरोपींना शोधून या सगळ्या आरोपींविरुद्ध चार्जशीट अतिशय फुलप्रूफ फाईल झाली पाहिजे. नाही, चार्जशीट दाखल झाली पाहिजे. याच करता आम्ही म्हणतो की चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यातील सेक्शन्स प्रमाणे ती कारवाई झाली पाहिजे. कठोरात कठोर कायदेशीर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. अनेकांच्या हातामध्ये सध्या आपल्याला फ्लेक्स पाहायला मिळतात. काय मागणी असणार? या आरोपींना लवकरात लवकर फाशी करून अशी मुख्यमंत्र्यांकडे मी विनंती करतो आणि या ज्या परत प्रकरणामध्ये जो काही मंत्री कोण दोषी आहे त्याला राजीनामा दिला पाहिजे. शिक्षा मिळाली पाहिजे. राजीनामा पण दिला पाहिजे मंत्र्यांनी. धनंजय मुंडेंनी शस्त्र हाती न देता हे जो दहशत माजवत आहे धनंजय मुंडे, हा शस्त्र हाती न देता त्यांच्या हाती पेन दिला असता तर हे असं महाराष्ट्रामध्ये दहशत माजली नसती. आज बीडच्या जे संतोष अण्णाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. बीड जे संतोष अण्णा जाऊन आज एवढे दिवस झाले तरी आरोपी मोकाट आहेत आणि आरोपी पुण्यामध्ये राहतात. तुम्ही लाईव्ह करून नंतर तुम्ही मीडियासमोर येताय. हा काय प्रकार आहे? एवढे दिवस तुम्ही आरोपीला जर फाशी शिक्षा देऊ शकत नसाल तर तुमचं सरकार काय करणार? कॅमेरा सुमित भोसलेचा सागरावर साम टीव्ही. पुण्यातून आक्रोश मोर्चा आपण पाहतोय. लाल महालाच्या दिशेनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा निघालेला आहे, मार्गस्थ झालेला आहे आणि याच आक्रोश मोर्चातनं आक्रमक मागणी होताना पाहायला मिळते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होताना पाहायला मिळते. तसंच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होती. वाल्मिक कराडला देखील फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोर्चातनं केली जाते. लाखोंच्या संख्येनं इथं मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. सरपंच हत्येविरोधात आक्रोश मोर्चा पुण्यामध्ये पार पडतो.
सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण बीडमधलं वातावरण बदलल्याचं पाहायला मिळालं. राजकारण चांगलंच तापलं या संपूर्ण प्रकरणात आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आत्ताची आपण पाहतोय. पुण्यातली ही दृश्य आहेत, पुण्यातला आक्रोश मोर्चा आणि त्यातील उत्तम बातमी साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. हातात प्रत्येकाच्या बॅनर्स आहेत, फ्लेक्स आहेत आणि त्यावरती धनंजय मुंडे गो बॅकच्या घोषणा लिहिल्याचं पाहायला मिळतं. राजकीय विरोधकही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताना पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील सर्व सह आरोपींना फाशीची शिक्षाच द्या अशी मागणी केली. देशमुख कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाईल आणि त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी नेत्यांची भाषणं देखील पार पडणार. समाजाच्या भावना आहेत, समाजाचा आक्रोश आहे आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा ह्या भूमिकेमध्ये सगळा समाज आहे. तर तीच आमची पण भूमिका आहे, आम्हाला योग्य न्याय द्या. आरोपींना आता एक राहिलेला आरोपी आहे, त्याच्यासह जे सह आरोपी आहेत सगळे, ही म्हणजे ही संघटित गुन्हेगारी आहे. त्याला आळा बसवण्यासाठी सगळ्यांना ज्यांना घटना घडायच्या अगोदर आणि घटना घडल्यानंतर आणि आतापर्यंत ज्या ह्या गुन्हेगारांना आश्रय दिलाय त्या सगळ्यांना सह आरोपी करून सगळ्यांना शिक्षा द्या. आपल्याला पोलीस यंत्रणेकडून तपास घ्यायला महत्वाचं आहे की जेवढे सह आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तसेच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा असा मागणीचा हा मोर्चा जो आहे त्याला आपण पाहू शकतोय. तर मोठी गर्दी आहे. सकल मराठा समाज असेल, महाविकास आघाडीतले सगळे नेते पदाधिकारी असतील किंवा समस्त सकल हिंदू समाज असेल, अशा विविध सगळे अंगी जे आहेत ते सगळे उपस्थित आहेत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मोठी घोषणाबाजी खरं तर धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड असेल किंवा इतर यांच्या बाबत सगळ्या घोषणाबाजी जी आहे ती या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुटुंब जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ताई, मोर्चाला मोठी मागणी आहे, मात्र सरकारला अजूनही जाग येत नाही का? नाही, सरकारवर विश्वास आहे आमच्या. लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल. पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय. सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे? मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या. माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे. या प्रकरणी आरोपी आधी व्हिडिओ ताई जाहीर करतो आणि त्यानंतर पोलिसांना शरण येतो. कुठेतरी पोलीस सुद्धा कमी पडतात असं वाटतं का? एस्पेशली सीआयडी. नाही, ते शासन ते काम करतील. मला काय यातलं नाही का, असं मी नाही बोलू शकत काय. पण कठोरातली कठोर शिक्षा या संपूर्ण आरोपींना व्हावी अशी मागणी आहे. राज्यात कुठे कुठे संपूर्ण पुढचे मोर्चे होणार आहेत? एवढी काय मला कल्पना नाहीये. शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा. आपण बघू शकतो कुटुंबीय जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी फाशीची शिक्षाची मागणी करताना पाहायला मिळतंय. ताई, तू सुरुवातीपासूनच सगळ्या लोकांसमोर येतेस, फाशीची शिक्षेची मागणी करतेस. मोठा मोर्चा या ठिकाणी निघतोय. पुण्यात आल्यावर काय भावना आहेत? भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतोय. आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे. अनेक ठिकाणी तू स्टेजवर तुझी भूमिका मांडलीस, अतिशय परखड मतं तुझी मांडलीस, पण कुठेतरी सरकार, प्रशासन हे कुठेतरी दिरंगाई करते, उशीर होतोय असं वाटतं का? दिरंगाई सरकारला कुठेतरी उशीर होतोय, प्रशासन दिरंगाई करते असं वाटतंय का? आज महिना होत आला. जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतो. त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. आपण बघू शकतो की आम्हाला न्याय मिळवून द्या ही भूमिका जी आहे ती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर चेहऱ्यावर अजूनही दुःख आहे. कुठेतरी सरकार जे आहे त्या संपूर्ण प्रकरणी उशीर करतंय का असा सवाल देखील त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी समस्त कुटुंबीय असेल किंवा मोर्चेत सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.